नमस्कार. तर आज आपण केक बनवणार आहोत. टी टाईम केक कसा बनवायचा हे सांगणार आहे मी आज तुम्हाला. तर मग क्रिएटिव्ह लाईफमध्ये स्वागत आहे तुमचं. तर पहिलं आपण एक बाउल घेऊया. त्या बाउलमध्ये रवा घेतलेला आहे. 1 कप रवा आहे मोठा. तर दूध घेतलं आहे अर्धा कप. हे भिजवून ठेवूया आधी. रवा आणि दूध पहिलं मिक्स करून भिजवून ठेवून द्यायचे. म्हणजे हा रवा थोडा नंतर फुलून जाईल, त्याच्यामुळे आधी भिजवून ठेवायचा त्याला. 15 मिनटं आपण त्याला झाकण मारून ठेवून देऊ. आता दुसरा बाउल घेतला आहे मी. या बाउलमध्ये आपण हे क्रीम घेतलं आहे. क्रीम आपल्याला अमूल क्रीम मिळतं, ते घ्या, कोणतंही घ्या क्रीम. हे साधारण 4 चमचे क्रीम आहे. आता आपण दही घेणार आहोत. जितकं क्रीम घेतलं तितकंच दही घ्यायचे. हेही 4 चमचेच आहे. आता हे दोन्ही एकत्र करून ठेवू आपण. मिक्स करून ठेवायचं. आता आपण साखर घेतली आहे. रव्यापेक्षा कमी साखर घ्यायची, म्हणजे अर्धी वाटी साखर. 1 वाटी रवा तर अर्धी वाटी साखर आहे ही. गोड तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हेही मिक्स करून ठेवून द्यायचं. साखर मिक्स करून घ्यायची ह्याच्यात. आता आपण जो रवा भिजवला होता तो आपण याच्यात काढून घेणार आहोत. आता हा रवाही मिक्स करायचा. फिरवत राहायचा, म्हणजे तो हळूहळू मिक्स होतो बरोबर. आता आपण सोडा घेतला आहे अर्धा चमचा. बेकिंग पावडर 1 चमचा घेतली आहे. ते मिक्स करून घेऊया. आता हे एकत्र झालेलं बॅटर आपण ट्रेमध्ये काढून घेऊ. याच्यात मी तुटी फुटी टाकली आहे थोडी. आता आपण त्याच्यावरती बदाम वगैरे कापलेले असतील ड्रायफ्रूट्स ते टाकून घेऊया. आता हा ट्रे मी कढईमध्ये लावला आहे. त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ. कढई मी आधीच गरम करून घेतली होती. केक आपला रेडी आहे. थंड करून घेतला आहे मी. आता तो साईडने लूज करून घेऊया. काढून घेऊया ट्रेमधून. मस्त कलर आला आहे. कलर छान आलेला आहे. चला तर आता त्याचे पीसेस करून घेऊया.
सॉफ्ट झालं आहे. आता मी त्याला दुसऱ्या डिशमध्ये काढून घेत आहे. ते सॉफ्ट झालं आहे. बघा कसा सॉफ्टनेस आला आहे त्याला. टी टाइम केक झाला आहे आपला. त्याला जाळी पण छान आलेली आहे. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. लवकरच दुसरी रेसिपी घेऊन येते. धन्यवाद.